नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांना अजून जवळजवळ 3 वर्षाचा अवधी आहे. 3 वर्ष निवडणुकीसाठी शिल्लक आहेत. असं असताना सुद्धा पुढच्या लोकसभेच्या दृष्टीनं अनेक वक्तव्य केली जात आहेत. पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल याचं भाकीत केलं जाते आणि त्यामुळं सगळीकडं राजकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. आपल्याला माहीत आहे, सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत विशालदादा पाटील, आणि त्यांनीच विट्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये काही दिवसापूर्वी असं वक्तव्य केलं की मी खासदार असेन किंवा नसेन आज काही सांगता येत नाही. त्यांचा संदर्भ असा होता की मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे, महिलांसाठी आरक्षण पडणार आहे आणि त्यामुळं मतदारसंघात नेमका काय बदल होईल हे आज सांगता येत नाही. त्या अनुषंगानं विशालदादा बोललेले होते. आता त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याच्यावरही मल्लीनाथी केली. त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमातही जोरदार भाषण केलंच. पण त्याच वेळी त्यांनी असं एक वक्तव्य केलं की पुढच्या वेळेला विशाल पाटील हे खासदार असणार नाहीत. आम्ही विशाल पाटील यांना खासदार होऊन देणार नाही. तर का? तर जत तालुक्यामधून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ज्यांनी विरोध केला अध्यक्षपदाला, त्यांना आम्ही खासदार होऊन देणार नाही. आम्ही संबंध मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे अनेक विकास कामं करू आणि विशाल पाटील यांना खासदार होऊ देणार नाही. याच वेळेला पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनीही असं वक्तव्य केलंय की सांगली जिल्ह्यामध्ये सध्या विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत, लोकसभेचा 1 मतदारसंघ आहे, परंतु डिलिमिटेशन किंवा मतदारसंघाची पुनर्रचना आणि एकूणच मतदारसंघांमध्ये जी वाढ होणार आहे त्यामुळं सांगली जिल्ह्यात लोकसभेचा 1 मतदारसंघ वाढणार आहे आणि विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 1 मतदारसंघ वाढणार आहे. आता लोकसभेचा 1 मतदारसंघ वाढल्यानंतर विधानसभेचा फक्त 1च मतदारसंघ कसा वाढेल हे आज सांगता येत नाही. कदाचित चंद्रकांत दादा हे मंत्री आहेत, वरिष्ठ मंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना निश्चित माहिती असेल. परंतु अनेकांचा अंदाज असा आहे की सगळीकडेच जवळजवळ 50% जागा वाढणार आहेत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या. त्यामुळं सांगली जिल्ह्यात तरी 4 जागा तरी किमान विधानसभेच्या आणखी वाढतील असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. हे झालं सगळं लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. आणि याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी मात्र पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं जोरदार तयारी सुरू केली असा एकूण रागरंग दिसतोय. नुकताच त्यांचा वाढदिवस जोरात साजरा झाला. त्याआधी भारतीय जनता पक्षाची पलूस कडेगाव या दोन्ही म्हणजे मतदारसंघातली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक किंवा मेळावा, पक्षातर्फे जे वेगवेगळे मेळावे चालू आहेत, तो मेळावा महाबळेश्वरला पण झाला आणि तो पृथ्वीराज देशमुख यांनी अतिशय जबरदस्त पद्धतीनं तो घेतला. त्याच वेळेला त्यांचा वाढदिवसही ह्या वेळेला अतिशय जोरात झाला. खरं म्हणजे आता दुसरी काही इलेक्शन जवळपास नाही आहे, विधानसभेची नाही आहे किंवा आता जिल्हा परिषद निवडणूक होऊन गेली आहे, नगरपालिकेची निवडणूक होऊन गेलेली आहे, पलूस नगरपालिकेची वगैरे. आता कडेगावची फक्त एक नगरपालिका राहिली, ते आता नंतर होईल. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा पृथ्वीराज देशमुख यांनी आपला वाढदिवस अतिशय जोरात केला. सांगलीतच नव्हे, सांगली जिल्ह्यातच नव्हे तर अगदी मुंबईमध्ये सुद्धा त्यांची पोस्टर सगळीकडे झळकली वाढदिवसाची शुभेच्छा देणारी. अनेकांनी त्यांचा उल्लेख जसा आमदार पदासाठी केला त्याचबरोबर प्रामुख्यानं पुढील खासदार म्हणून सुद्धा केला. भारतीय जनता पक्षाचे पुढचे खासदार म्हणून त्यांचा उल्लेख केला. आता पृथ्वीराज देशमुख म्हणजे पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी पुढच्या लोकसभेची तयारी सुरू केली आहे का असा आता सवाल विचारला जातोय. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की 2 वर्षापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख इच्छुक होते. त्यावेळेला विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील
यांना उमेदवारी मिळणार असं त्यांच्या समर्थकांना वाटत होतं, परंतु पृथ्वीराज देशमुख यांनी निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपासून त्यासाठी फिल्डिंग लावलेली होती आणि त्यांना उमेदवारी म्हणजे बाबांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी खूप खटपट केलेली होती. अगदी मुंबईपासून दिल्लीपर्यंत सुद्धा त्यांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यांना त्यावेळेला काही यश आले नाही. त्यामुळं त्यांची नाराजी काही लपून राहिली नाही. ते अगदी संजय काकांच्या पहिल्या प्रचाराच्या शुभारंभाच्या मेळाव्यात उपस्थित होते. त्यांनी थोडंसं भाषणही केले. हे जरी खरं असलं तरी त्यांची नाराजी काही लपून राहिली नाही आणि त्यांनी असा इशाराच दिला होता की संजय काकांना उमेदवारी मिळाली तर यावेळेला भारतीय जनता पक्षाची सीट इथून निघणं कठीण आहे. त्यामुळं त्यावेळेलाच त्यांचा जो मनसुबा होता किंवा त्यांची महत्वाकांक्षा होती खासदार व्हायचं सांगलीतनं भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवून, ती लपून राहिलेली नाही आणि त्यामुळं त्यांनी पुन्हा एकदा पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आता तयारी सुरू केली काय असा सवाल विचारला जातोय आणि त्या दिशेनं त्यांची सगळी खटपट चालू आहे. त्याच वेळेला गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वाढदिवसानिमित्तच्या मेळाव्याला सुद्धा उपस्थित होते, त्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनीही विशाल पाटील हे पुढचे खासदार असणार नाहीत पुढच्या निवडणुकीमध्ये असंही भाकीत त्यांनी त्यावेळेला केलं. आता गोपीचंद पडळकर हे पृथ्वीराज देशमुख यांचे कट्टर समर्थक आहेत आणि पृथ्वीराज देशमुख हे ज्या पद्धतीची सगळी वाटचाल करतायत ती पाहिली तर त्यांना खासदार होण्यामध्येच अधिक रस आहे असं एकूण रागरंग दिसतोय. दुसरं असं आहे की जर 2 मतदारसंघ होणार असतील 2029च्या निवडणुकीमध्ये तर आत्ताचा जो मतदारसंघ आहे, जो विशाल पाटील ज्या मतदारसंघातून आता निवडून आलेले आहेत, तो मतदारसंघ सांगली मिरज हे 2 विधानसभेचे मतदारसंघ, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत असा मिळून कदाचित एक मतदारसंघ होईल आणि खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव आणि इकडं वाळवा आणि शिराळा असे 6 तालुके मिळून दुसरा मतदारसंघ होईल असा एक अंदाज आहे आणि कदाचित पृथ्वीराज देशमुख यांनी त्याच मतदारसंघाची तयारी सुरू केली असावी असा एकूण त्यांचा रागरंग दिसतोय. त्यामुळे आता पुढच्या 3 वर्षामध्ये पृथ्वीराज देशमुख हे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अधिक गतिमान होणार अशी चिन्ह दिसत आहेत आणि आत्तापासूनच त्यांनी त्याची तयारी सुरू केलेली आहे असं दिसतंय. काही दिवसापूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विशाल पाटील यांना सुद्धा असा इशारा दिला होता की विशाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षात येण्याच्या दृष्टीनं गांभीर्यानं तातडीनं विचार करावा, नाहीतर आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेसाठीचा उमेदवार तयार करू. आता पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुद्धा चंद्रकांत दादा पाटील स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की योग्य वेळेला योग्य अशी संधी किंवा योग्य अशी कामाची संधी हा भारतीय जनता पक्ष नेहमी देत असतो. हे त्यांचं विधान पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्त झालेल्या कार्यक्रमात अतिशय सूचक आहे. कदाचित त्यांनी चंद्रकांत दादा पाटील जे म्हणाले ते की भारतीय जनता पक्ष लोकसभेसाठीचा आणखी नवीन उमेदवार तयार करेल, कदाचित पृथ्वीराज देशमुख यांचं नावच पालकमंत्र्यांच्या डोळ्यासमोर आहे काय आज सांगता येत नाही. परंतु पृथ्वीराज देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संबंध जिल्ह्याचेही त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते जिल्ह्याचे अध्यक्षही होते भारतीय जनता पक्षाचे, माजी आमदार आहेत, 2 वेळा ते आमदार होते, एकदा विधान परिषदेवर आमदार होते, एकदा विधानसभेमध्ये ते निवडून गेलेले होते. त्यामुळं जिल्ह्यातही त्यांचा एक मोठा गट आहे आणि गोपीचंद पडळकर यांच्यासारखे अनेक त्यांचे समर्थक पण आहेत, त्यांना पाठिंबा देणारे आहेत. राज्यातही आता त्यांनी खूपच चांगलं स्वतःचं बस्तान बसवलेलं आहे. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. आता फक्त ते विशाल पाटील यांच्या मतदारसंघात म्हणजे जर मतदारसंघ 2 झाले तर ते विशाल पाटील यांच्या विरोधात लढतात का स्वतंत्र दुसऱ्या मतदारसंघामध्ये लढतात हे आपल्याला आता कळून येईल. अर्थातच पलूस कडेगाव ज्या हे 2 हा विधानसभेचा मतदारसंघ आहे, ज्या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असेल तिथंच पृथ्वीराज बाबा हे निवडणूक लढवतील यात काही शंका नाही. परंतु विशाल पाटील यांची आणि त्यांची सुद्धा मैत्री सर्वश्रुत आहे. ते अनेक कार्यक्रमात दोघं जण एकत्र असतात या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळं ते नेमकी कुठून निवडणूक लढवणार हे आपल्याला त्याच वेळेला कळेल. अर्थात त्याआधी लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना होईल आणि त्यानंतर ह्या सगळ्या वाटाघाटी सुरू होतील. पाहूया नेमकं काय होतंय ते. परंतु पृथ्वीराज बाबांनी एक निश्चित आहे की लोकसभेच्या दृष्टीनं आता जोरदार तयारी सुरू केलेली आहे.
आणि त्या दिशेनं जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी आपली बांधणी सुरू केली असा एकूण रागरंग दिसतोय. आमचं हे रागरंग हे .com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.